भावड्या वार काढता येतो का? चल वार काढायची ट्रिक सांगतो. सिंपल आहे बघ. एक्झाम्पल बघू. बघ 15 मार्च 2015 रोजी कोण वार आहे? गुरुवार आहे. तर 18 मे 2015 ला कोणता वार असन? सिंपल आहे बघ. कमीत कमी दिवस असणारा महिना कोणता रे? फेब्रुवारी. म्हणजे किती महिन्याचा किती दिवसाचा असतो तो? 28. आणि जास्तीत जास्त किती दिवसाचा असतो? 31. याची ट्रिक सांग तुला. समजा महिना 28 दिवसाचा असेल तर काहीच ऍड करायचं नाही. म्हणजे काहीच ऍड करायचं नाही म्हणजे 0 ऍड करायची. सिंपल गोष्ट. जर 29 दिवसाचा महिना असेल तर 1 ऍड करायचा. कळलंय का? 30 दिवसाचा महिना असेल तर 2 ऍड करायचे. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 3 ऍड करायचे. चल सिंपल ट्रिक सांगतो. हा कोणता महिना आहे रे? मार्च. मार्च किती याचा महिना असतो? 31 तारखेचा महिना असतो. मात्र महिने लक्षात ठेवायचे. 30 तारखेचा कोणता, 31 तारखेचा कोणता, तरच लक्षात राहील बरं का भावड्या. चल मग 31 तारखेचा म्हणलं किती झाले भाऊ? मार्च किती आहे? 3 वाढले. बरोबर आहे. त्यानंतर एप्रिल किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. त्याची किती वाढणार रे? 2 वाढणार. म्हणजे किती झाले रे भाऊ? 5. कळालं का तुला? 5. आणि या 15 मध्ये आणि या 18 मध्ये नसलं कळत आधी 5 वाढून घेऊ. कोणता वार आहे आज? गुरुवार आहे. कोणता आहे? गुरुवार आहे. बघ 5 वाढून घे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. कोणता वार आला रे? मंगळवार आला. कळालं तुला? आता मंगळवार हे उत्तर नाही आपलं, लक्षात राहू दे. बघ ही तारीख किती आहे रे? 15. आणि किती आहे रे? 18. फरक कितीचा आहे रे भाऊ? 3चा. पुन्हा अजून 3 दिवस काय करायचे? वाढून घ्यायचे. म्हणजे कोणता वार आलता आपला? मंगळवार आलता. आता कोणता येईल रे? बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे 100% आन्सर काय असणार आहे भाऊ? शुक्रवार असणार आहे. हुशार आहे का नाही तायडे? कोणाला सांगू नको. चल मग आज 12 तारीख आहे. आज कोण वार आहे? रविवार आहे. तर 15 मेला कोणता वार असत? गपकन कळणार? खपकन कमेंट मध्ये मग भावड्या पण फेकणार, मग काय सुद्धा फेकणार. फेक मग गपकन.